नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट ही वर्ल्ड फेमस बुक दी अल्केमिस्टमधली आहे. यात एक मेंढपाळ असतो, त्याचे नाव सॅन डियागो असे असते. सॅन डियागोचे एक स्वप्न असते, त्याला इजिप्तच्या पिरॅमिडमधून सोन्याचा खजिना शोधायचा असतो. हे स्वप्न घेऊन सॅन डियागो सोसायटीत जातो, आजूबाजूच्या लोकांमध्ये जातो. लोक त्याच्यावर हे स्वप्न ऐकून हसायला लागतात, त्याच्यावर डाऊट घ्यायला लागतात. त्यानंतर सॅन डियागो समोर जातो आणि एका राजाला भेटतो. राजा त्याला सांगतो की माझं हे स्वप्न पूर्ण झालं नाही, कारण माझी कम्फर्टेबल लाईफ, माझा कम्फर्ट झोन आणि रिस्क ऑफ फेल्युअर या 2 फॅक्टरमुळे मी हे स्वप्न गिवअप करून टाकलं. त्यानंतर सॅन डियागो एका मर्चंटकडे जातो, हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे जातो. हिऱ्याचा व्यापारी त्याला सांगतो की मी हे स्वप्न गिवअप याच्यामुळे केलं कारण माझी लाईफ एवढी बिझी झाली होती, किंवा माझी लाईफ एवढी बिझी आहे की मला टाईमच भेटला नाही ही माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर तो एका सामान्य माणसाकडे जातो. तर तो माणूस म्हणतो, हे स्वप्न मी सुद्धा बघितलं होतं, पण सेल्फ डाऊट, सुरुवातीलाच मला वाटलं मी हे काम करू शकणार की नाही, याच्यामुळेच मी हे स्वप्न गिवअप करून टाकलं. त्यानंतर तो समोर जातो, त्याचं आणि इंटरॅक्शन होते. तर एक माणूस त्याला म्हणतो की मी माझ्या मटेरियलिस्टिक लाईफमध्ये एवढा बिझी होतो, घर खरीदणे, पैसे कमावणे या गोष्टीत हे माझं जे खजिना शोधायचं ड्रीम होतं हे मी गिवअप करून टाकलं. फायनली तो एका माणसाला भेटतो, तो ॲक्शन घेतो या स्वप्नाकडे, तो खजिना शोधायला जातो, पण सुरुवातीला येणाऱ्या अडचणीमुळे तो ते स्वप्न गिवअप करून टाकतो. तर यात ऑथरला सांगायचं आहे की आपण गोलमध्ये फेल का होतो. सोसायटी एक्सपेक्टेशन, बिहेवियर, सेल्फ कॉन्फिडन्स, रूटीन लाईफ आणि कम्फर्ट झोन. त्यानंतर सुरू केल्यानंतर एकदम ते बंद करून टाकायचं. तर या गोष्टी अवॉइड करा आणि तुम्ही इझिली तुमचे गोल अचीव करू शकाल. धन्यवाद.